सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे। सोनं 1600 रुपयांनी तर चांदीमध्ये 600 रुपयांनी वाढ झालेली आहे। सोन्याचा दर 95,100 रुपयांवर पोहोचलाय। सरकारच्या सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आलाय। त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्याने आता राज्य सरकारच्या केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे। यातील 3,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार आहेत। नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत मिळत आहेत। विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक गठीत करण्याची मागणी केली होती। या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना केल्या। बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयानं बदल केलाय। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। पीओपीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी देणं शक्य असल्याचा दावा राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय। या अहवालाच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येतोय। आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलाय। 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअर स्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय। ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सीमा सुरक्षा दलामध्ये 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर्स स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे। हवामान खात्यानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे पुढील 4 दिवस पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलंय। अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय। विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्राद्वारे ही माहिती दिली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी हरणकुळी या शिवारात पाण्याअभावी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे। पाण्याच्या शोधात फिरत असलेलं असंच एक हरणाचं चुणचुणीत पाडस हाळी येथील रामदास गोडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलं। या वनविभागाची स्थानिकांनी सुटका केली। केंद्र सरकार 1966च्या साखर नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे। मूळ साखर कायद्यामध्ये सुधारणा करणारा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आलाय। गुऱ्हाळ घरे आता साखर नियंत्रण कायद्याच्या कक्षेमध्ये येणार आहेत। इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरात वाढ होण्याची शक्यता आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सरकारनं सुरू केली आहे। मात्र पीक विम्याच्या अर्जामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे। त्यामुळे 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात सरकारला तब्बल 6,000 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागलाय। मंदिराच्या आवारामध्ये अनधिकृत लाडू विक्री केंद्र सुरू केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरातत्व खात्यानं केली आहे। यासंदर्भात पुरातत्व खात्याच्या संरक्षण सहाय्यकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र दिलंय। भिवंडीतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांनी विरोध केलाय। मुलांच्या खेळण्याच्या जागी टाकी बनवू नये अशी मागणी नागरिकांनी केली। जळगाव जिल्ह्यातील म्हसावद इथे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगड ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान हा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला। सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केलं। थकीत पगारासाठी तहसील कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। यावेळी थकबाकीदार कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बोरिवलीमध्ये जैन समाजानं मूकमोर्चा काढला। यावेळी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे। असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। याविरोधात उभारत्या शिवसेनेकडून नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14,000 क्विंटलची आवक झाली। या सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली। यात गव्हाला कमीत कमी 1900 रुपयांपासून 3,600 रुपयांपर्यंत दर मिळाला।
कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील बाजार समितीमध्ये 2,23,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1.5 लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली। यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 820 रुपयांपासून सरासरी 1,200 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यामध्ये 3,502 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे। मुंबईच्या बाजारात ज्वारीला कमीत कमी 2700 तर सरासरी 5,000 रुपयांचा दर मिळाला आहे। गेले काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं फळभाजी शेतीला फटका बसलाय। परिणामी फळभाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे फळभाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। मुंबईत आजही 13,000हून अधिक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। या सर्व इमारती 30 सप्टेंबर 1969 पूर्वी बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे या इमारतींना सरसकट 3 दशक FSI देण्याचा प्रस्ताव म्हाडानं शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बस भाड्यात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे 8 मे पासून भाडेवाढ लागू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनानं केली आहे। मात्र अद्यापही परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा आहे। नागपुरात सध्या विविध विकास कामं सुरू आहेत। शहरात सुरू असलेल्या सिमेंटची रस्ते, उड्डाण पूल, इमारतींचं बांधकाम, वाहनातील धूर, शिवाय वातावरणातील अचानक बदलांमुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। कधी काळी स्वच्छ हवेसाठी ओळखलं जाणारं कोल्हापूर प्रदूषणाच्या विळख्यात अडकलंय। सध्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक अस्थमानं ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आहे। या हवेमध्ये दीर्घकाळ वावरल्यास श्वसनाच्या गंभीर परिणामांना सामोरं जाऊ लागू शकतं। नागपूर शहरात सिनेमा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या काही महिन्यात नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार आहे। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली आहे। 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला। या 100% निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या 1929 असून यंदाच्या निकालात 100% गुण कोणत्याच विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाहीत। पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉकड्रिल केलं जाणार आहे। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना याबाबतचे आदेश दिले। भारताकडून चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट सुरू झालाय। नदीच्या पाण्यामध्ये अचानक घट झाल्यानं याचा परिणाम खरीप पिकांवर होईल असं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणानं म्हटलंय। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। सीबीआय संचालकाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। पाकिस्तानवरील कारवाईवर देखील बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। DRDO आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी घेण्यात आली। समुद्राखाली यशस्वीरित्या वैधता चाचणी पार पडली, त्यामुळे आता भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ होणार आहे। श्रीनगर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवर पोलीस छापे टाकतायत, तर श्रीनगर परिसरात पोलिसांकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे। पाकिस्तानच्या तजाकिस्तान शहराजवळ भूकंप झाला। 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं तजाकिस्तान परिसर हादरून गेला। पंजाबच्या गुरदासमधून पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले। बीड जिल्ह्याला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपून काढले। ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारांचा सडा पडल्याचं दिसून आलं। गारपिटीमुळे कांदा आणि आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। कोल्हापूरच्या वारणानगर परिसरात जोरदार गारपीट झाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लातूर शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात जोरदार गारपीट झाली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर लोणार तालुक्यातील बीबी गावाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली। हळद भिजल्यानं दरात घसरण झाली आहे, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। नांदेड शहरातील बाबानगर भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। यामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील रिसोड वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर कांदा आणि भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय।
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला. परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला, तर परिसरात धुळीचं साम्राज्य माजलं. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी एका कारसह पिस्तूल आणि तलवार हस्तगत केली आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळे सुरत बसचा अपघात झाला. अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगावातील कालिंका माता मंदिर परिसरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाली. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. या प्रकरणातील आरोपींना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर परिसरात खेळत असताना 2 मित्रांमध्ये वाद झाला. भांडणाचा जाब विचारायला गेलेल्या भावाला पायात पाय अडकवून पाडण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यामध्ये गणेश कुऱ्हाडे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.